पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सर सर मी काय म्हणतो, आपण बसा ना, बसून बोलूया। अहो बसून बी आणि उभं राहून बी तेच बोलणार आहे सर प्लीज तुम्ही चिडू नका। मी चिडलो नाहीच आहे हो, चिडल्या तुमच्या मास्तरीन बाई। थोरल्या सरकारांचा अपमान केलाय, असं कुठं असतंय काय? तुम्ही सांगा, असं कुठं असतंय? डंकात मिरच्या कुठल्या आणि फडाडा बोलाल त्या मास्तरीन बाई, आणि तुम्ही गप बसला होता। नाही ते तिचा मुद्दा गेला चुलीत हो। मुद्दा महत्वाचा का माणूस महत्वाचा? माणूस। मग ज्याला त्याला कशाला नडते त्या मास्तरीन बाई? आम्हाला बोलल्या ते बोलल्या, थोरल्या सरकारच बोलल्या। आम्ही कोण आहे माहिती आहे नको त्यासनी? नाही ना, ते माहिती आहे ना तिला। मग गप ऐकून घ्यायचं की त्यांनी। आणि आई साहेब काहीच चुकीचं बोलल्या नव्हत्या। प्रगतीसाठी शिक्षण नाही, अक्कल लागते। पण अक्कल आणि शिक्षण दोन्ही असलं तर चांगलंच आहे ना। म्हणजे बरं, त्या चुकलेल्या आहेत, म्हणजे चुकलेल्या आहेत। एक तर उलट बोलल्या आणि थोरल्या सरकारांच्या अनुभवाला चॅलेंज केलं। काहीच गरज नव्हती। चुकलेल्या आहेत आणि ह्या चुकीसाठी आता ऍक्शन घ्यायला लागणार बघा तुम्हाला। ऍक्शन? ऍक्शनच म्हणलं काय वेगळा ऐकवायला काय तुम्हाला? नाही काय ना सर, अक्षरा म्हणजे आपल्या शाळेची ऍसेट आहे। महत्वाची आहे ती शाळेसाठी। विद्यार्थ्यांची खूप लाडकी आहे। लाडकी असेल तिच्या घरची? घरची नाही, शाळेची लाडकी आहे ती। त्यांना काढावं लागलो सर। असं तडकाफडकी काढलं तर नोटीस द्या सर। तिला काढू नये अशा मताचा मी आहे। आता बघा दुसरी कुठली तरी शिक्षिका मिळेल बघा। नाही दुसरी मिळेल, पण हिच्यासारखी नाही मिळणार। काय सर, अक्षर आहे ना ती खूप गुणी आणि हुशार आहे। हो, शिक्षण म्हणजे तिच्यासाठी। हो हो सर हो, आता अजून मला कन्फ्युज करू नका आणि लय गुळ पाडू नका। माझं मत बदलायच्या आधी काय ते डिसिजन घेऊन मोकळवा। सर तिला इतर शाळांकडनं चांगल्या पगाराच्या अनेक ऑफर्स आल्या होत्या, पण तिने आपल्या शाळेची निष्ठा दाखवली। त्याचं हे फळ ती डिझर्व करत नाही। सर तिला जर काढलं तर इतर शिक्षक शांत बसणार नाहीत। प्लीज सर तुम्हीच करा ना काहीतरी। मी काय करणार होता ह्याच्या? काहीतरी सुवर्णमध्ये काढा ना तुम्हीच। आता काय सुवर्णमध्ये कसं काढायचं याच्या? म्हणजे बघा सर की अक्षराने समजा भुवनेश्वरी मॅडमची माफी मागितली तर मी गॅरंटी देतो यापुढे अक्षरा भुवनेश्वरी मॅडमना कधीही काही बोलणार नाही। मी पर्सनल गॅरंटी देतो। गॅरंटी देत आहे? मग दात खीळ बसल्यावर उभं राहू नका, पर्सनल गॅरंटी देताय? देतोय। हा ना दम पांड्या, एक काम करा, मास्तरीन बाईंना केबिन मध्ये बोलून घ्या। मी थोरल्या सरकारस मी फोन लावून येतो। बरं मी बोललोय बाबांशी, पण कशाबद्दल? हेच जे घडलंय ते। काही घडलं नाहीये कमल। आता हा स्ट्रेस डिनाय करायचा आहे का अक्षरा? अरे प्लीज काय हे? बघ मी तुला प्लीज म्हणतो, प्लीज हे वाढवू नको। ओके ओके बाय। हॅलो, हा सर। हो हो माझा क्लास आहे आता। अच्छा दुसऱ्या टीचरला पाठवलं का? ओके ओके मी येतेच आहे सर। हा बाय। हा नाही काय विषय कसा आहे माहितीये काय? त्यासनी जर नोकरीवरून काढलं ना तर त्यातनं आपल्याला काहीच मिळणार नाहीये। त्यापेक्षा जर त्या मास्तरीन बाईला आपण झुकवलं का नाही तर तो विषय जास्त हार्ड होणार आहे असं मला वाटतंय। त्यासनी रितसर माफी मागायला हवी की आपण, होय नाही? आणि मला हे काय म्हणले मुख्याध्यापक सर फुलपागारे, मला म्हणले सर जर आपण त्या मॅडमना काढलं आणि त्याच्यामुळं बाकीचे शिक्षक जर बिथरले का नाही, त्यांनी जर विषय असा केला उगाच बंड करणे वगैरे उगाच फालतूगिरी केली तर मग ते तसं नको व्हायला। त्यापेक्षा कशाला लांबड लावायची? मी काय म्हणतो माफी मागून घेऊया आणि विषय संपूया ना। तुम्हाला नाही काय वाटतं? पाय धरून माफी मागावी लागत आणि यापुढे आमच्या समोर कधी बी तोंड उघडणार नाही असं हमी पत्र। हे मंजूर असेल तर आमची ना नाही, आणि हे समजत तुम्ही म्हणतायसा म्हणून तुम्हासनी शाळा अजून काही दिवस चालू ठेवायची आहे म्हणून। थँक्यू आई साहेब। तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे माहित आहे ना तुम्हासनी?
आई साहेब. ठीक आहे, कळवा आम्हाला. ताई, दरबारासाठी लोक आले. आज दरबार रद्द. मॅडम, गुड मॉर्निंग. ते माळवा आणले. अरे वा, मस्त. काय काय आणलेस बघू? अरे काय, आठवड्याभराची भाजी आणलीस तू? एकदम ताजी आहे, मी स्वतःच गेलो आणायला. मस्त. किती झाले? अहो पैसे नको, ते बापू म्हणले तुमच्याकडून पैसे नको. बापू काही म्हणू दे, आपलं काय ठरलंय विनय, तुझ्या शिक्षणात माझा खारीचा वाटा, हो की नाही? आता मी अजूनही शिक्षकांना सांगेन तुझ्याकडून भाजी घ्यायला, हा? म्हणजे तुझा अभ्यासाचाही वेळ जाणार नाही आणि तुला बाहेरही काम करायला नको. घे. अहो एवढे नाहीत, 460 झाले. अरे घे रे, घे. पुढच्या भाजीत ऍडजस्ट करू आपण, हा? अरे शाळेत शिकायला येतोस का भाजी विकायला येतोस? नाही, ते शाळेत शिकायला मिळावं म्हणून मॅडम म्हणला की भाजी इथेच आण म्हणून. आणि माझी सावत्राई आहे ना, ती म्हणते काम कर. आवाज अक्षरा मॅडम आहेत म्हणून मी शिकू शकतोय. तर मला सांग दाद्या, जर तुझ्या अक्षरा मॅडमना शाळेतनं काढून टाकलं तर काय होईल? तर मी शाळा बी सोडीन आणि शिक्षण बी. काय चिडलीस काय? दिसतंय वय? नाही. मग विचारती कशाला? अगं म्हणजे त्या मास्तरडीमुळे तुझा मूड गेला. त्या मास्तरडीमुळे तुझा मूड गेलाय का? जाईल ती आता शाळेतनं. पण टेन्शनच गेलं. मग का तुझं डोसकं थाऱ्यावर नाही बरं? मरू दे ती मास्तरीन, तिची लायकी ती काय, सोड तिला. अगं हे बघ चंचलचा फोन आलाय. तुझी भाजी यायचं म्हणती इकडं, येऊ दे का? तुझी लेक, तू ठरव. माझी लेक, पर ते आपण म्हणतो ना मग, माय मरो मावशी रो, बोलती का? आता न ग, नंतर. सकाळ सकाळ आलीच. सकाळ सकाळ कुणाचं थोबाड बघितलास का तू? ये अक्षरा. सर झालं बोलणं मितालीच्या पालकांशी, ती येते ना आज शाळेत. हे बघ, मितालीच्या पालकांशी बोलतो मी. सर तुम्ही अजून नाही बोललात. तुम्ही बिझी असाल तर मी बोलू का? तिची शाळा नको चुकायला सर. तू नको त्याच्यात लक्ष घालूस, मी बघतो काय करायचं ते. काही प्रॉब्लेम झालाय का सर? प्रॉब्लेम नाही, माफी. माफी म्हणजे तुला माफी मागावी लागणार आहे. कुणाची? भुवनेश्वरी मॅडमची. का? मी का माफी मागायची? हे बघ अक्षरा, काल जे काय घडलं ना ते. सर त्यात माझी काय चूक होती? मी फक्त माझा मुद्दा मांडला. हो, पण त्यांना चुकीचं वाटलं ना. काय चुकीचं वाटलं? प्लीज अक्षरा, तू विषय वाढवू नकोस, माफी मागून मोकळी हो. तेव्हा मी हात जोडतो तुझ्या पुढे.
अहो पण सर मी मागशील ना माफी? सर मी काय केलंय? चूक कसली? थोरल्या सरकारसनी उलटी उत्तर देण्याची, मी फक्त उत्तरं देत होते पण ती त्यासनी आवडलेली नाहीत म्हणून ती उलट उत्तरं होत नाही. तुम्ही आत्ता पण मला उलटीच उत्तर देताय. मी आत्ताही उत्तरच देतेय. मग उलटच बोलताय ना. मी फक्त बोलते असे म्हणू शकतो आपण. अरे ओ ह्यासनी माहिती आहे ना का यांची नोकरी जाऊ शकते. काल सांगितलं तुम्ही. पण तुम्ही उत्तर दिलं नाही. माहितीये मला सर. तुमचं म्हणणं काय आहे? माझं म्हणणं मी कालच सांगितलंय. फी वाढ गरीब विद्यार्थ्यांना परवडणार नाही. त्यांचे पालक भाजीपाला विकून त्यांना शाळेत पाठवतात. फी वाढ कशी काय आपण ते ठरलं की काल तो निर्णय काल पुढे ढकललाय. पुढे ढकललाय, रद्द नाही केलाय. आपण लादला तर नाही ना. अक्षरा काय नाही हो सर, यासनी यांची चूकच मान्य करायची नाही आहे. सर तुम्हाला मान्य आहे? हा तुम्हाला मान्य? तुम्हाला असं वाटतं की काल मी जे बोलले ते उलट बोलले, उद्धटासारखं बोलले, चुकीचं बोलले? नाही नाही, यातलं तू काहीच केलेलं नाहीयेस. तू तुझा मुद्दा नम्रपणानेच मांडलायस. पण मोठे आहेत ना त्या मालक आहेत, हे बघ कधी कधी माघार घ्यावीच लागते. नोकरीचा प्रश्न आहे, शाळेचा प्रश्न आहे. प्लीज सर माझी चूक असती ना तर मी पाय धरून माफी मागितली असती नक्कीच. आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहेच. थँक्यू. भुवनेश्वरी मॅडम बद्दल माझ्या मनात आदर आहे. त्या वयानी, कर्तृत्वानी आणि मानानी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. पण काल मी जो मुद्दा मांडला तो मला विचारण्यात आला म्हणून मी मांडला. आणि मला नाही वाटत त्यांचा अपमान होईल असं मी काही बोलली. हे बघा तुम्ही जे काही बोलला नाही ते मला पण आवडलेलं नाही. आता त्याला मी काय करणार? प्रत्येकाची वेगळी मतं असतात. अक्षरा जरा ऐक ना. बघितलं काय कसलं उद्धटासारखं बोलते त्या. उद्धटासारखं? मी? सर पाहिलं कोण बोलतंय? तुमचा प्रॉब्लेम काय हो मॅडम? माझा काहीही प्रॉब्लेम नाहीये. मग एक माफी मागायला कसला कमीपणा आहे? माफी मागण्यात कमीपणा नाहीये. न केलेल्या चुकीची माफी मागण्यात कमीपणा आहे. म्हणजे तुम्ही माफी मागणार नाही? नाही. नोकरी गेली तरी? नोकरी जाणार नाही. मी सोडणार आहे. हे घ्या, माझं रेजिग्नेशन लेटर आहे सर. 1 महिन्याचा नोटीस पिरियड आहे. पण तुम्हाला तोही नको असेल तर मी आजपासून सोडायला तयार आहे. काय करू सर? सर तुम्ही यासनी उत्तर देणार आहे का नाही, का तुम्ही यांच्याच बाजून आहे? ऐका ना अक्षरा, माझं ऐक. तू असं काही करू नकोस. मी काय म्हणतो अधिपती सर? हा बोला सर. अक्षराच्या वतीनं मी जर भुवनेश्वरी मॅडमची माफी मागितली तर? ऐका ना, मी अगदी पाय धरून माफी मागतो. चालेल त्यांना? सर मला नाही चालणार. तुम्ही का माफी मागाल माझ्या वतीने? गप्पा बस अक्षरा, एकदम गप्पा बस. हे बघ अक्षरा, हे मी तुझ्यासाठी करत नाहीये, हे मी शाळेसाठी करतोय. हे मी त्या विद्यार्थ्यांसाठी करतोय जे विद्यार्थी तुझ्याकडे आदर्श म्हणून पाहतात. हे मी त्या शिक्षणासाठी करतोय ज्याच्यासाठी तू आदर्श आहेस. अधिपती सर, गेले 3 वर्ष सर्वोत्कृष्ट शिक्षिकेचा अवॉर्ड आहे अक्षराला. काय सांगता? खरंच ऍसेट आहे ती आपल्या शाळेची. तिने असं जाता कामा नये. प्लीज मी हात जोडतो. सर प्लीज प्लीज सर, तुम्ही एवढं नका करू माझ्यासाठी. मी गेले तरी दुसरी कोणीतरी चांगली शिक्षिका येईलच. टिकली पाहिजे ना ती. बघा की हा विचार ह्यांनी करायला हवा. आणि जर तो विचार हे करत नसतील तर तुम्ही प्लीज सोडून द्या सर आयुष्य. कसं आहे, शाळा विकत घेऊन मालक होत आहेत. पण जर ती यशस्वीपणे चालवून दाखवली
तर पालक म्हणू यांना. आणि तसंही अशा वातावरणात काम करायची माझी बिलकुल इच्छा नाही. त्यामुळे प्लीज सर तुम्ही नका करू एवढं, मी हात जोडते. पण त्यापेक्षा सॉरी म्हणणं सोपं नाही काय? तो नुसता शब्द नाहीये माझ्यासाठी, ती माघार आहे. हाडाची शिक्षिका आहे मी. विद्यार्थ्यांच्या भल्यापेक्षा जास्त महत्वाचं माझ्यासाठी काहीही नाहीये. त्यामुळे मी जे काही बोलले ते रास्त होतं, विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी होतं. त्या बाबतीत जर मी माघार घेतली तर विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे अजून काही बदल आणि नियम लागू झाले असते, जे शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी चांगलं नाही. सॉरी म्हणणं म्हणजे काय नुसती माफी मागणं नाही माझ्यासाठी, या सगळ्या चुकीच्या बदलांना मंजुरी देण्यासारखं आहे. आणि जे मी इथे असेपर्यंत कधीही होऊ देणार नाही. त्यामुळे त्यांच्या वयाचा मान आणि आब राखून मी सांगते की मी माफी मागू शकणार नाही सर. माझा नोकरी सोडण्याचा अर्ज घ्या आणि मी आज सोडू की एका महिन्याने ते तुम्ही सांगा. बिगी बिगी चल लवकर लवकर लवकर. ताई ये बघ चहा. चहामध्ये आज त्या मसाला, गवती चहा, आलं, एलची आणि डोसकं मोकळं होईल. ती मास्तरडी शाळेतनं बाहेर गेल्या बघार आमचं डोसकं काही मोकळं होणार नाही. अगं एवढं का मनावर घेती तू त्या फालतू बोरीचं बोलणं? आम्हास ती कुणी चॅलेंज केलेलं नाही आवडत. डोसक्यात चणक जाती. ती तुझी नोकर आहे नोकर. एवढा विचार करायला ती की तुझी सून होणार आहे बे? सून? ती आमची सून? थू. चुकलं. ती आमची सून या जन्मात सोड, पुढच्या 700 जन्मात होणं शक्य नाही. आणि एक गोष्ट ध्यानात ठेव, आज बोललीस ते बोललीस, परत असं काही बोललीस ना तर तुझ्या नवऱ्याकडे पाठवून देईन धुनी भांडी कराया. नको.
आता भोकाड पसरल्यावर एवढ्या बेकार दिसतात तुम्हाला सांगतो. पण तुम्ही एवढं भारी कसं काय दिसतंय हो? तुम्ही लय भारी दिसते. सॉरी. मी पण. तुम्ही रडताना भारी दिसताय बरोबर आहे, पण आता बास, आता अजून रडू नका, मला नाही आवडत. आणि मला माफ करा, माझ्यामुळं तुम्ही रडलासा. तुम्ही इथे इथे काय करताय? मला विचार, अजून कोणी आहे का इथे? डोळे पुसा. मला सांगू नका काय करायचं ते. रुमाल तर घ्या. माझ्याकडे आहे माझा रुमाल. तुमचा रुमाल ठेवा तुमच्याच पाशी.